आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया चवीपुरतं. मी तंदुरी रोटी बनवायला लावले. कट करा व्हिडिओ परत करा. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपला आटा असतो तो गव्हाचा, आणि हे टोपामध्ये घेतलं आहे आणि टोपामध्ये लवकर मळून होते म्हणून टोपामध्ये घेतलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये दही घालून घेऊया आपण. मी अमूलचं दही घेतलं आहे, तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. ताक घेतला तरी चालेल दह्याऐवजी. नंतर इनो घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. अर्धा पॅकेट इनो घातलेला आहे. आता हे हाताने आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाला असं लावून घ्यायचं आहे पूर्ण. आपण तंदुरी रोटी बनवायला लावले, त्याच्यासाठी पीठ मळते. आता हे मिक्स झालं ना असं पूर्ण, की ह्याच्यामध्ये हे बघा असं हे झालं पाहिजे त्याचा. आता हे बघा असं पूर्ण त्याचं हे झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं पीठ आपण कणिक कसं मळून घेतो, म्हणजे गव्हाचं पीठ चपातीला कसं मळतो तसंच मळायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून मळून घेते मी. बघा आपण आता हे पीठ मळलेलं आहे. हा बघा असा घट्टसर असा, जास्त पण नरम नाही, असं एवढं या प्रकारे असं पीठ मळून घ्यायचं. आता हे आपण अर्धा तास असंच ठेवूया. अर्धा तास म्हणजे कणिक मळून घेतलेलं त्याला अर्धा तास झालेला आहे. आता आपण असा गोळा करून घेतला आहे. असं लांबसर गोळा करून घ्यायचा. थोडंसं पीठ टाकायचं आणि असं लांबसर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. ह्याच्यावर थोडंसं आपण तेल घालून घेऊया. थोडी जाड अशी कणक लाटायची, थोडीशी आमची जरा जास्त चपटी करायची ह्या बाजू. बघा आता आपली झालेली आहे. आता ह्या साईडने वाळून घ्यायची आणि थोडंसं ह्या साईडने चिपकायला म्हणून थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं. इकडे आपण हा तवा लोखंडी घ्यायचा आहे आपल्याला. तवा लोखंडी ठेवलेला आहे. त्याच्यावर ही आपली रोटी, तंदुरी रोटी अशी टाकून घ्यायची आणि तव्याला अशी चिपकवून घ्यायची. आता ही आपल्याला अशी व्यवस्थित आतल्या बाजून व्यवस्थित शिजवून घ्यायची. व्यवस्थित होऊन एकदम अशी शिजवून घ्यायची व्यवस्थित. हे बघा कसे त्याला वरती फुगळं आहे, फुगे फुगे आलेले आहेत बघा. त्या बाजून व्यवस्थित झाल्या पाहिजे. नंतरच मग आपला तवा उलटा करायचा आहे. बघा मस्त फुगलेले आहे बघा कशी. हे बघा कसे फुगे आलेले आहेत. आता आपण बघायचं इकडनं थोडीशी झालेली आहे का. आता आपली तिकडनं झालेली आहे. मग आपण हा आता तवा असा उलटा करायचा आणि सगळीकडे भाजून घ्यायची. सगळीकडून भाजून घ्यायची अशी तवा गोल फिरून. झाली का ते बघायचं.
लावलेली आहे. आता याला आपण बटर लावा तुम्ही किंवा तूप लावून घेऊ शकता. बटर लावलं तरी चालेल. हे बघा आता याच्याने कळथीने आपली मस्त सुटते लगेच, एवढं काय नाही. हे बघा इकडनं मग कशी झालेली आहे कुरकुरीत. अशा सर्व आपण आता अशा कुरकुरीत मस्त तंदुरी रोटी करून घेऊया. हे बघा कशा मस्त छान दिसतात ना. सर्व असे मी तंदुरी रोटी आता बनवल्या. तंदुरी रोटी तयार आहेत, मस्त छान झालेल्या आहेत आणि मस्त एकदम मऊ पण आणि कुरकुरीत अशा लागतात, भारी एकदम. तुम्ही पण अशा तंदुरी रोटी करून बघा घरच्या घरी. गव्हाच्या पिठाच्या, मैद्याची हॉटेलमध्ये मैद्याच्या खाण्यापेक्षा घरी गव्हाच्या पिठाच्या मस्त करून खा. छान झालेल्या आहेत. तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या आहेत त्या. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.